मी पॅरलल उदाहरण देईन की ज्या वेळेला टेलिकॉमची माझी कंपनी आहे त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेला आपला बॅलन्स सॉफ्टवेअरच्या साहाय्याने ऐकण्याचं यंत्र आणलं त्यावेळेला लोक म्हणाले नाही हो बँकेत जाऊन अर्धा कप चहा पिणं बॅलन्स विचारणं पासबुक वगैरे याची एक वेगळी मजा आहे. तसंच ई बुक वगैरे सगळं कळलं पण जो सामान्य माणूस जो आहे तो प्रत्यक्ष दुकानात जाणार पुस्तक घेणार झिकझिक करणार 10% देत टाका 20% देत टाका वाचणार इतरांना वाचायला देणार. त्यामुळे हे काही कागदावरची पुस्तकं याचं महत्त्व कधी कमी होणारच नाही. आणि विशेषतः हा जो पुण्यातला बुकफेस्ट आहे पुस्तक महोत्सव तो त्याचं उदाहरण आहे. अजून उद्घाटन व्हायचं आहे तर एक 10-20 हजार लोक आहेत इथे फार डेक्कनच्या पुलापर्यंत ट्रॅफिक गेला आहे. असाच बुकफेस्ट नागपूरमध्ये झाला त्यालाही मी उद्घाटनाला गेलो होतो तिथे तोबा गर्दी 5.5-6 लाख लोकांनी बुकफेस्टला भेट दिली. त्यामुळे प्रत्यक्ष पुस्तक त्याचा स्पर्श जो आहे ना तो माणसाला हवा असतो. आज एका फार मोठ्या नेत्याला मी सांगितलं की तुम्ही एक जण असं अपॉइंट करा की तो तुम्हाला पुस्तक वाचून दाखवेल. बोला अपॉइंट करतो पण आपल्या हातात पुस्तक घेऊन वाचण्याची मजा काही वेगळीच आहे.